हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? ठीक ना? हो, आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करताय ना? मित्रांनो, या अनिश्चित काळाच्या लॉकडाऊनमुळं आपले प्रत्यक्ष क्लासेस सुरू कधी होतील हे आपण ठरवू शकत नाही. हां, पण तुम्हाला व्हिडिओ मिळत आहेत, क्वेश्चन्स मिळत आहेत, घरी पॅरेंट्सही सांगत असतील आणि हे 12वीचं वर्ष अतिशय महत्त्वाचं असल्यामुळं तुम्ही दिवसातला ठराविक वेळ अभ्यास करणं हे अतिशय आवश्यक आहे. चला तर सुरुवात करूयात ओसीच्या अभ्यासाला. आज आपण बघणार आहोत Significance of management principles. As we have discussed the nature of principles of management, it can be said that management principles are applicable everywhere. They are in the form of predetermined solutions for the problems which are recurring. They are guiding the manager, so it is important for every manager to know them. In every type of organization or in a group activity, one needs to apply principles according to nature, size and requirements of the organization. काय म्हटलं बघा, आपण या प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटचं नेचर पाहिलेलं आहे. त्यावरून आपण असं म्हणू शकतो की धीस प्रिन्सिपल्स आर ॲप्लिकेबल एव्हरीवेअर. नक्कीच. अँड दे आर इन अ फॉर्म ऑफ प्रीडिटरमाइंड सोल्युशन्स. प्रीडिटरमाइंडचं मिनिंग लिहून घ्या मित्रांनो. प्रीडिटरमाइंड, डिसाइडिंग इन ॲडव्हान्स, पूर्वनियोजित. पूर्वनियोजित किंवा डिसाइडिंग इन ॲडव्हान्स. ठीक आहे. म्हणजेच कंपनीमध्ये वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी आपण सोल्युशन्स हे आधीच ठरवू शकतो. हे प्रिन्सिपल्स मॅनेजरला वेळोवेळी गाईडलाईन म्हणून मदत करत असतात. ह्या प्रिन्सिपलचं स्वरूप मात्र ऑर्गनायझेशनच्या नेचर, साईज आणि रिक्वायरमेंट ह्यानुसार आपण ठरवायचं आहे. These principles are tested and practiced worldwide from many years. Therefore, it is important to study the significance or importance of management principles with the help of the following facts. ह्या प्रिन्सिपल्सचा उपयोग, सराव हा वर्षानुवर्ष जगभरात केलेला आहे. त्यामुळं ह्याचं महत्त्व समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. पाहूयात. पहिला पॉईंट, प्रोव्हाइड्स युजफुल इन्साईट टू मॅनेजर्स. The principles of management help the manager to understand the organization. The study of the principle helps to improve the understanding of the situations and problems. It further helps the manager to find out the solutions to the problems and handle the situations. Management principles are an outcome of the experience of various professional people. The use of principles is helping managers about manner in which he should act in a different situation. This type of timely guidance reduces the wastage of resources and the goals can be achieved in an appropriate manner. काय म्हटलंय बघा, प्रोव्हाइड्स युजफुल इन्साईट. इन्साईटचा मिनिंग लिहून घ्या. इन्साईटचा शब्दशः अर्थ आहे अंतर्दृष्टी. आपण व्ह्यू म्हणू शकतो. म्हणजेच मॅनेजर्सना युजफुल व्ह्यू हे प्रिन्सिपल्स वेळोवेळी देत असतात. म्हणजेच काय मित्रांनो, बघा, दिस प्रिन्सिपल हेल्प टू इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑफ सिच्युएशन्स अँड प्रॉब्लेम्स. म्हणजेच काय तर वेगवेगळ्या क्रिटिकल सिच्युएशन्स, वेगवेगळे कंपनीतले प्रॉब्लेम्स हे योग्यरित्या समजून घ्यायला प्रिन्सिपल्स मदत करतात. दे फर्दर हेल्प मॅनेजर टू फाइंड द सोल्युशन्स अँड हँडल द सिच्युएशन्स. सिच्युएशन्स आणि प्रॉब्लेम समजून घेणं आणि त्यावर योग्य ते सोल्युशन्स काढणं ह्यासाठी हे प्रिन्सिपल्स वेळोवेळी मदत करतात. दे आर ॲन आउटकम ऑफ एक्सपिरियन्स ऑफ व्हेरियस प्रोफेशनल पीपल. बऱ्याच वेगवेगळ्या प्रोफेशनल लोकांनी, म्हणजेच वेगवेगळ्या मॅनेजमेंट गुरूंनी, मॅनेजमेंट थिंकर्सनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून हे प्रिन्सिपल्स आपल्यासमोर ठेवलेले आहेत. पुढे पहा. द यूज ऑफ दिस प्रिन्सिपल्स इज हेल्पिंग मॅनेजर्स अबाउट द मॅनर इन विच ही शूड ॲक्ट इन डिफरंट सिच्युएशन्स. ह्या प्रिन्सिपल्सचा उपयोग करून मॅनेजर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या सिच्युएशन्स कंपनीमधल्या कशा हाताळायच्या हे ठरवू शकतो. या प्रिन्सिपल्समुळं वेळोवेळी मॅनेजरला गायडन्स मिळत असतो. ह्यामुळे रिड्यूस द वेस्टेज ऑफ रिसोर्सेस अँड गोल्स कॅन बी अचीव्ड इन ॲप्रोप्रिएट मॅनर. यामुळे कंपनीतल्या रिसोर्सेसचं वेस्टेज हे कमी होतं आणि कंपनीची उद्दिष्टं ही योग्य वेळेत साध्य करायला मॅनेजर्सला खूप मदत होते. पुढे पहा. सेकंड वन, हेल्पफुल इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस.
In every organization, two types of resources are used, that is physical resources, material, machines, money, etc., and human resources, that is manpower. The basic functions of management is to take proper balance between these resources by putting them to optimum use and control on wastage of resources. While maintaining discipline and healthy working environment, management always uses techniques and principle. काय म्हटलं बघा, प्रत्येक प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये दोन प्रकारचे रिसोर्सेस असतात. पहिले आहेत फिजिकल, यामध्ये समावेश होतो मटेरियल, मशीन्स आणि मनी. आणि दुसरा महत्त्वाचा रिसोर्स आहे ह्युमन रिसोर्स म्हणजेच मॅनपॉवर. बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट टू टेक प्रॉपर बॅलन्स बिटवीन दिस रिसोर्सेस अँड पुटिंग देम टू ऑप्टिमम यूज. म्हणजेच ह्या रिसोर्सेसचा योग्य वापर, ऑप्टिममचं मिनिंग लिहून घ्या पुन्हा एकदा, योग्य. ह्या रिसोर्सेसचा योग्य वापर करणं आणि वेस्टेजवर कंट्रोल करणं, ह्यासाठी हे प्रिन्सिपल्स मदत करतात. आणखीन मेंटेनिंग डिसिप्लिन अँड हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट. कंपनीमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कामासाठी चांगलं वातावरण ठेवणं, योग्य ती शिस्त ठेवणं, ह्यासाठी मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हे मदत करतात. पुढे पहा, इट हेल्प्स इन एस्टॅब्लिशिंग cordial relationship between management and employees, which increase the efficiency level of employees and also affects the effective administration. For example, use of standard tools and machinery helps in increasing quality or productivity as well as in increasing level of efficiency of human resources. काय म्हटलं बघा मित्रांनो, एस्टॅब्लिशिंग कॉर्डियल रिलेशनशिप. कॉर्डियलचं मिनिंग लिहून घ्या, फ्रेंडली, प्लीझंट. म्हणजेच मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई ह्यामधलं रिलेशन हे जास्तीत जास्त चांगलं असावं, ह्यासाठी हे प्रिन्सिपल्स मदत करतात. उदाहरणार्थ, यूज ऑफ स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी हेल्प्स इन इन्क्रीजिंग इफिशियन्सी और क्वालिटी. बघा, चांगल्यात चांगले मशीन्स आणि साहित्य ह्यामुळं कंपनीतल्या एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी ही नेहमीच वाढत असते. आणखीन एक एक्झाम्पल याचं आपण बघू शकतो की बघा, आजकाल आपण पाहतो की इन्स्टेड ऑफ यूजिंग टाईपरायटर, ऑल ऑर्गनायझेशन अँड कंपनीज आर यूजिंग कम्प्युटर्स, लॅपटॉप्स एक्सेट्रा. म्हणजेच काय तर टाईपरायटर ही जुनी मशिनरी होती आणि आजकाल जे लेटेस्ट आपण लॅपटॉप्स, कम्प्युटर्स ही टेक्नॉलॉजी आलेली आहे, ती वेगवेगळ्या कंपनींमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, कामाचा वेग वाढवण्यासाठी वापरली जाते. समजतंय मित्रांनो? पुढे पाहूयात. Third one, scientific decisions. In business organization, a scientific decision means systematic or balanced decisions. Principles train the managers to handle the critical situations tactfully. Otherwise, the managers have to work always with trial and error method. With the use of various management principles, one can get an idea about how to analyze the situations, to search alternative options and their results. सायंटिफिक म्हणजेच शास्त्रीय निर्णय. म्हणजे काय, सायंटिफिक म्हणजे इथं म्हणायचं आहे सिस्टमॅटिक और बॅलन्स, योग्य प्रकारे मॅनेज केला गेलेला, पूर्वनियोजित असा डिसिजन. दिस प्रिन्सिपल्स ट्रेन द मॅनेजर टू हँडल क्रिटिकल सिच्युएशन्स. हे प्रिन्सिपल्स मॅनेजरला वेगवेगळ्या क्रिटिकल सिच्युएशन्स हँडल करायला मदत करतात. ह्या प्रिन्सिपल्सच्या मदतीनं मॅनेजर वेगवेगळ्या क्रिटिकल सिच्युएशन्स, गंभीर सिच्युएशनवर मात करू शकतो. ठीक आहे, पुढे बघा. विथ यूज ऑफ व्हेरियस मॅनेजमेंट प्रिन्सिपल वन कॅन गेट आयडिया अबाउट हाऊ टू ॲनालाइज सिच्युएशन. म्हणजेच एखादा मॅनेजर ह्या प्रिन्सिपलची मदत घेऊन एखादी सिच्युएशन कशी हाताळायची आहे, आपल्याकडे जर प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरचे सोल्युशन्स एखाद्या कंपनीमध्ये सापडत नसतील तर वेगळे अल्टरनेटिव्स म्हणजेच पर्याय काय आहेत, आणखीन आपण चांगले रिझल्ट्स कसे मिळवू शकतो, हे एखादा मॅनेजर या प्रिन्सिपल्सच्या मदतीनं करू शकतो. पुढे पहा, अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर बेस्ड ऑन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ ऑर्गनायझेशन. दे आर नॉट डेव्हलप ओनली फ्रॉम व्ह्यू पॉईंट ऑफ हँडलिंग द रिसोर्सेस इफेक्टिवली, but they guide management in understanding social responsibility of organization.
चौथा पॉईंट आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. मित्रांनो, हे प्रिन्सिपल्स मॅनेजरला, मॅनेजमेंटला हे तुमच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून द्यायला सुद्धा मदत करत असतात. हे फक्त कंपनीचे रिसोर्सेस म्हणजेच कंपनीचे असेट्स हे चांगल्या प्रकारे वापरावेत आणि प्रॉफिट व्हावा ह्या फक्त हेतूनं बनवलेले नाही आहेत, तर कंपन्यांना, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. पुढे बघा. सो दॅट दे कॅन फोकस ऑन प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट्स ॲट रिजनेबल प्राइसेस, अवॉइडिंग आर्टिफिशियल मोनोपोलिस्टिक सिच्युएशन्स इन मार्केट, फेअर कॉम्पिटिशन, फेअर रेम्युनरेशन, चेंज इन एन्व्हायरमेंट, हेल्दी वर्किंग प्लेस, स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी एक्सेट्रा. हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हे मॅनेजमेंटला म्हणजेच मॅनेजरला या वेगवेगळ्या गोष्टींवर फोकस करायला मदत करतात. कुठल्या बघा. प्रॉडक्ट्स ॲट रिजनेबल प्राइसेस, योग्य किमतीला प्रॉडक्ट कस्टमरला अवेलेबल करून देणं. अवॉइडिंग आर्टिफिशियल मोनोपोलिस्टिक सिच्युएशन, आर्टिफिशियल मोनोपोली मिनिंग लिहून घ्या, कृत्रिम मक्तेदारी. योग्य प्रकारचं कॉम्पिटिशन, योग्य पगार, योग्य सॅलरी, चेंज इन एन्व्हायरमेंट अँड हेल्दी वर्किंग प्लेस, स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी एक्सेट्रा. ह्या सगळ्या गोष्टी एम्प्लॉईजना, कस्टमर्सना वेळोवेळी ह्या सुविधा देण्यासाठी हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स मॅनेजमेंटला मदत करत असतात. फिफ्थ वन, encourages research and development. R&D. Principles of management are dynamic. Their nature goes on changing along with the changes in business world. Over the years, they have developed to suit the current need. It enables the managers to bring consistent improvement in them. Management adopts new trends at working place automatically. These guidelines help management to make comparison of use principles with its expected outcome. If needed, management can modify the principle according to situation as the management is having liberty to take decision at their own. इथपर्यंत पाहिले आपण. बघूयात. These principles are dynamic. डायनॅमिकचं मिनिंग लिहून घ्या, चेंजिंग. हे प्रिन्सिपल्स वेळोवेळी बदलत असतात किंवा आपल्या ऑर्गनायझेशनच्या गरजेनुसार आपण त्यांना बदलू शकतो. देअर नेचर गोज ऑन चेंजिंग विथ द बिझनेस वर्ल्ड. बिझनेस वर्ल्डमध्ये जे काही चेंजेस होतात त्याप्रमाणे हे प्रिन्सिपल्स स्वतःला ॲडजस्ट करून घेतात. इट इनेबल मॅनेजर टू ब्रिंग कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट. मॅनेजर्सला, मॅनेजमेंटला त्यांच्यामध्ये कंटिन्युअस सुधारणा म्हणजेच इम्प्रूव्हमेंट करून आणण्यासाठी हे प्रिन्सिपल्स मदत करत असतात. हे प्रिन्सिपल्स मॅनेजरला टू ॲडॉप्ट न्यू ट्रेंड्स ॲट वर्किंग प्लेस ॲटोमॅटिकली. म्हणजेच काय मित्रांनो, तर वेगवेगळे नवीन टेक्निक्स, नव्या पद्धती ह्या ॲडॉप्ट करण्यासाठी मदत करतात. इफ नीडेड, मॅनेजमेंट कॅन मॉडिफाय द प्रिन्सिपल्स अकॉर्डिंग टू सिच्युएशन. म्हणजेच गरज पडली तर वेळेनुसार, गरजेनुसार हे प्रिन्सिपल्स आपण सुधारून आपल्याला हवे तसे आपण बदलून घेऊ शकतो. पुढे बघा. दिस ट्रेनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग सायंटिफिक अप्रोच टुवर्ड्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. For example, R&D always works on finding new techniques in the field of production, finance, marketing, human resources, etc. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हे वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण सोल्युशन्स काढण्यासाठी मॅनेजर्सला मदत करत असतात. फॉर एक्झाम्पल, R&D ऑलवेज वर्क्स ऑन फाइंडिंग न्यू टेक्निक्स इन फील्ड ऑफ प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस. R&D म्हणजेच रिसर्च आणि डेव्हलपमेंट हे जे कंपनीमधलं डिपार्टमेंट आहे हे वेळोवेळी प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स म्हणजेच मॅनपॉवर या सगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या वेळेला डेव्हलपमेंट आणण्यासाठी, वेगवेगळे चेंजेस करण्यासाठी चांगल्या प्रकारे कार्य करत असते. पुढे पाहूयात. हेल्प्स टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. Management principles are the guidelines for better coordination and control. It is very challenging to create coordination and cooperation among different employees working in different departments.
It is also difficult task for manager to keep control on the performances of employees. Management principles offer suitable system while establishing coordination and control. Helps to coordinate and control. कोऑर्डिनेट करणं, सहाय्य करणं. ठीक आहे. तर हे प्रिन्सिपल्स मॅनेजर्सला वेळोवेळी एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट यामध्ये बॅलन्स करण्यासाठी, कोऑर्डिनेशन आणण्यासाठी मदत करत असतात. इट इज ऑल्सो डिफिकल्ट टास्क फॉर मॅनेजर टू कीप कंट्रोल ऑन परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉईज. नक्कीच मित्रांनो, मॅनेजर पुढं हे महत्त्वाची चॅलेंजिंग टास्क असते. वेळोवेळी सगळ्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स कंट्रोल करणं, चेक करणं ही महत्त्वाची टास्क पार पडायला हे प्रिन्सिपल्स चांगल्या प्रकारे मदत करतात. दे ऑल्सो ऑफर सुटेबल सिस्टीम फॉर एस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. ह्या प्रिन्सिपल्समुळं वेळोवेळी कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल हे महत्त्वाचे फॅक्टर्स कंपनीमधले मॅनेज करायला मॅनेजरला वेळोवेळी मदत होत असते. डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. विथ द हेल्प ऑफ various principles of management, one can develop an objective approach. Managers can identify the business opportunities, root causes of the problems in correct manner and can provide appropriate solutions on it. It builds confidence in the minds of the managers. ऑब्जेक्टिव्हचं मिनिंग लिहून घ्या मित्रांनो. प्रॅक्टिकल, लॉजिकल. बघा, या मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सच्या मदतीनं एखादा मॅनेजर हा एखाद्या सिच्युएशनकडं किंवा प्रॉब्लेमकडं पाहण्यासाठी लॉजिकल म्हणजेच प्रॅक्टिकल ॲप्रोच निर्माण करू शकतो. तो वेगवेगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आणि वेगवेगळ्या प्रॉब्लेमचं मूळ हे शोधून काढू शकतो. आणखीन त्यावर योग्य प्रकारचे सोल्युशनसुद्धा काढू शकतो. ह्या सगळ्यांमुळं काय होतं बघा, इट बिल्ड्स कॉन्फिडन्स इन माइंड्स ऑफ मॅनेजर. एखाद्या प्रॉब्लेम्सचा रूट कॉज आपण शोधून काढलं म्हणजे मूळ कारण शोधून काढलं, त्यावर योग्य प्रकारे सोल्युशन्स मिळालं आणि त्यानंतर कंपनीमधल्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स हँडल करायला ह्या प्रिन्सिपल्सची मदत होत असते. यामुळे मॅनेजर्सच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हायला, आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत होते. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. स्टे होम, स्टे सेफ. बाय.